लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तो तुम्ही इतरांबरोबर शेअर करावा व संदेशाची नोटिफिकेशन नवीन येणारे संदेश तुम्हाला काय मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत। या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, नेव्हर लूज होप। कधीही आपली आशा या जीवनामध्ये सोडू नका। प्रियजनो, आजचा संदेश हा आपल्या विषयाचा दुसरा भाग आहे। जर तुम्ही पहिला भाग पाहिला नसेल तर आपणा सर्वांना विनंती आहे की पहिला भाग पाहिल्यानंतरच तुम्ही हा दुसरा भाग पाहावा। रोमकरस पत्राचा 4 अध्याय याचं वचन 17 पासून मी वाचत आहे। मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्राहामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे। ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे। तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे। म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला। तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षाचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली। परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती। अब्राहम 100 वर्षाचा झालेला आहे आणि वचन 19 म्हणत आहे की त्याचं शरीर निर्जीव झालेलं होतं आणि सारा जी त्याची पत्नी तिचे गर्भाशय देखील निर्जीव झाले होते। भावांनो आणि बहिणींनो, थोडा विचार करा, काय शक्य आहे काय गर्भधारणा होणे? या व्यक्तींनी देवावर पूर्ण भरोसा ठेवला होता। 18वे वचन म्हणते, म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला। काय अद्भुत वचन आहे। आशेने विश्वास ठेवला, आशेला जागा नसताना। होय, काय जागा होती? अब्राहम 100 वर्षाचा, काहीही त्याच्यामध्ये ताकद नव्हती आणि सारेच गर्भाशय निर्जीव झाले होते, अर्थात मासिक पाळी येणे बंद झाले होते। गर्भाधारण होणारच कसं? प्रियजन हो, हे बायबल मधील उदाहरणं आहेत। ज्या व्यक्तींना आशा नव्हती त्यांना देवाने आशा दिली आणि त्यांच्या जीवनात अद्भुत चमत्कार केले। प्रियजन हो, काय तुमच्यासाठी देवाला काही अशक्य आहे असे तुम्हाला वाटते काय? देवाला तुमच्या जीवनातील कोणती गोष्ट करणे जमू शकत नाही असे तुम्हाला वाटते काय? आशेला जागा नव्हती तेथे देव चमत्कार करीतो। म्हणूनच तुमच्या आणि आमच्यासाठी एकच आशा आहे, येशू ख्रिस्त। भावांनो बहिणींनो, मत्ते, मार्क, योहान, लूक हे 4 शुभवर्तमान आम्हाला येशूची कार्य प्रकट करीतात। हे 4ही शुभवर्तमान आम्हाला दाखवून देतात की ज्यांना या जगात आशा नाही त्यांना एकच आशा आहे आणि तो येशू ख्रिस्त आहे। पवित्र शास्त्र इब्री लोकस पत्र 6 अध्याय 11वे वचन म्हणते, आमची अशी इच्छा आहे की तुम्हापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी। अर्थात आम्ही आस्था शेवटपर्यंत जर धरतो तर त्यावरून आम्हाला हे कळते की आम्ही आशेविषयी पूर्ण खात्रीशीर आहोत। बायबलवर आधारित आशा आमच्यासाठी काय करते आम्ही जाणून घेऊया। ती आमचे जगणेच बदलून टाकते। अर्थात आमचा या जगाकडे पाहण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकते। अर्थात आशा ही आम्हाला फरक समजाविते। तुम्ही कशाला महत्व देता व नक्की महत्व तुम्ही कशाला द्यायला हवे याचा फरक आम्हाला आशा समजविते। बायबलवर आधारित आशा ही आम्हाला स्वतःकडे आम्ही कसे पाहावे हे शिकविते, याची जाणीव करून देते आणि आज आणि पुढेही त्यात आमच्यामध्ये बदल घडविते।
आशा ही अदृश्य आहे, परंतु ती खरी आहे. आशा अशक्य गोष्टीकडे पाहून म्हणते, काहीच अशक्य नाही, कारण देव माझ्या बरोबर आहे. करंथीकरास पहिले पत्र याचं 10वा अध्याय आणि याचं 13वं वचन मी वाचत आहे. हे वचन अतिशय महत्वाचं आहे. मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही, आणि देव विश्वासनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. प्रियजन हो, परीक्षा देव आणतो, आणि ती परीक्षा आणल्यानंतर त्यामागे देवाची कारणं असतात. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की हे वचन आम्हाला शिकवित आहे, देव आम्हाला ज्या वेळेला त्या परीक्षेतून नेत असतो तेव्हा त्याची साथ आमच्या बरोबर असते. देव उगीच आम्हाला कोणत्या परीक्षेमध्ये ठेवत नाही. त्याला आमच्या जीवनामध्ये बदल घडवायचा आहे. अर्थात आमच्यामध्ये ख्रिस्ताचं चारित्र्य निर्माण व्हावे, हा त्याचा सर्वात प्रमुख उद्देश आहे. आणि म्हणून आमचा स्वभाव, आमचे वर्तन बदलावे आणि आम्ही पालटले जावे. म्हणून सोन्याची परीक्षा जशी अग्नीमधून गेल्याने होत असते आणि सोन्याचा गाळ निघत असतो, तशी आम्हालाही देव तावून सुलाखून पाहत असतो. आम्हाला असं वाटू शकते की देवाने आपलं मुख आमच्यापासून लपविलेलं आहे, परंतु प्रियजन हो, वचन म्हणते की देव विश्वसनीय आहे, अर्थात धोका देणारा देव नाही. येथे त्याचं वचन तुम्हाला आणि आम्हाला विश्वास देत आहे की तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही. म्हणजे देवाला आमची मर्यादा ठाऊक आहे. वचन म्हणते त्या परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करेल, यासाठी की तुम्ही ती सहन करावयास समर्थ व्हावे. म्हणजे परीक्षा आम्ही सहन करावी, त्यांतून आम्हाला तो देवच नेतो, तो उपायही करतो की आम्ही त्यांतून सही सलामत निभावून बाहेर पडावे. मग प्रियजन हो, आम्हाला घाबरण्याची गरजच नाही. परिस्थिती काही असो, आम्ही त्या जिवंत देवावर भरोसा करून आशा त्याचीच बाळगावी. प्रियजन हो, म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका. परिस्थिती काही असो, तो जिवंत देव आपल्या बरोबर आहे. 1 शमूएल याचं पुस्तक याच्या 8व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडतेस? तू अन्नपाणी का वर्जिले? तुझे हृदय खिन्न का? मी तुला 10 पुत्रांपेक्षा अधिक नाही का? प्रियजन हो, हन्ना नावाची एक स्त्री आहे आणि तिचा पती एल्काना आहे. परंतु हन्ना आम्हाला आढळत आहे की तिला काही मुलबाळ नाही, ती वांझ होती. वचन 10 म्हणते, तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भाकत ढळाढळा रडली. अर्थात प्रियजन हो, या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की हन्ना ही दुःखित हृदयाची स्त्री बनलेली आहे, कारण ती फलद्रूप होऊ शकत नाही, त्यामुळे ती दुःखी बनली होती. वचन 11 म्हणते, ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा. एक दर्द मी त्यास समर्पण करीन, त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरविणार नाही, असा तिने नवस केला. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत, हन्ना या स्त्रीसाठी काहीही आशा नव्हती. प्रियजन हो, या जगात कितीतरी लोक आहेत आज ज्यांना आज आशा नाही, आशा रहित त्यांचं जीवन बनलेलं आहे. परंतु म्हणूनच आजचा संदेश तुमच्या जीवनात एक खरी आशा देत आहे. तुम्हाला ते विश्वासाने स्वीकारायचं आहे. हन्ना देवाला शरण आलेली आहे. ती वांझ होती, ही तिची समस्या होती आणि तिला काहीही आशा नव्हती, ही वास्तविकता होती. परंतु काय, देवाला काही अशक्य नाही. आम्ही जर पुढे वाचलं तर आम्हाला कळेल की तिचा चेहरा उदास राहिला नाही, कारण तिने आपले संपूर्ण मन परमेश्वरासमोर मोकळे केले. या ठिकाणी वचन 19 आणि 20 म्हणते, ती मंडळी अगदी पहाटे सुटून परमेश्वराला वंदन करून रामा इथे आपल्या घरी परत गेली. मग एल्कानाने आपल्या स्त्रीस जाणिले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. या प्रकारे हन्ना गर्भवती झाली व दिवस पुरे होऊन तिला पुत्र झाला. हा परमेश्वराकडे मागितलेला असे म्हणून तिने त्याचे नाव शमूएल असे ठेवले. प्रियजन हो, देवाला काहीच अशक्य नाही. जिला काही आशा नव्हती तिच्यासाठी
देवाने मार्ग केला. लक्षात घ्या, हे सर्व कार्य देव करतो. पडद्याच्या मागे आम्हाला दिसत नाही, पण आम्हाला त्या जिवंत देवावर आशा ठेवणे गरजेचे आहे. आशेच्या मार्गाला सुरुवात देवाशी सरळ होण्याने होते. तुम्हाला आणि आम्हाला प्रभूकडे वळणे आहे, आपले हात उभारणे आहे, गुडघ्यावर त्याला शरण येणे आहे आणि त्याच्याशी बोलणे आहे. आपले दुःख, आपल्या चिंता, आपली सर्व निराशा त्याच्या पुढे ओतायची आहे. अर्थात त्याच्या पुढे आपल्याला कबुली द्यायची आहे. आपले हृदय त्याच्या पुढे भग्न होणे फार गरजेचे आहे. तुटलेले आणि अनुतप्त पश्चातापी हृदय देव कधीही तुच्छ मानत नाही. प्रियजन हो, आशा ही अपेक्षा आहे की देव त्याच्या वेळी त्याच्या मार्गाने माझ्यासाठी कार्य करील. म्हणून वचन म्हणते की पहिल्याने तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्या बरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रियजन हो, वचन असं शिकवित नाही शक्य असेल तर मिळतील किंवा कदाचित ते मिळतील याची खात्री दिलेली आहे. म्हणून आमचं काम देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व याकडे आम्ही लावून त्यासाठी आम्ही झटायला हवं. बाकीच्या गोष्टींची काळजी देव घेणारच हे त्याने वचन दिलं आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करता कामा नाही. रोमकरसपत्राचा 15वा अध्यायाचं वचन 13 म्हणते, आता आशेचा देव विश्वास ठेवण्यामुळे तुम्हाला संपूर्ण आनंदाने व शांतीने भरो, अशा करिता की तुम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी. प्रियजन हो, शांतीचा देव तोच तुमच्या आमच्या जीवनामध्ये शांती आणि आनंद आणतो. त्याच्या हातात सगळं आहे. तो आमच्या जीवनातली परिस्थिती एका क्षणामध्ये बदलून टाकावयास समर्थ आहे. तो आमच्याकडनं अपेक्षा करीत आहे की आम्ही आमच्या स्वतःच्या हुशारीवर, ताकदीवर, आमच्या बुद्धिबलावर किंवा कोणा मनुष्यावर किंवा कोणाच्या ज्ञानावर अवलंबून राहता कामा नये. कोणा धनावर, संपत्तीवर, पैशावर अवलंबून राहता कामा नये. आमचा भरवसा तो जिवंत देव असावा. तोच आमची आशा आहे. याप्रमाणे जेव्हा आम्ही पाहतो तो आमच्या जीवनात अद्भुत काम करतो. चमत्कार करण्याचं काम कोणाचं आहे? या जगात कोणी मनुष्य करू शकत नाही, देवाचं आहे. स्तोत्र संहिता 9 अध्याय आणि याचं 10वं वचन म्हणते, ज्यास तुझ्या नावाची ओळख झालेली आहे ते तुझ्यावर भाव ठेवतील, कारण हे परमेश्वरा जे तुझा शोध करीतात त्यास तो टाकिले नाही. प्रियजन हो, किती महत्वाचं वचन आहे. जेव्हा आम्ही देवावर भरोसा करतो देव आम्हाला कधीच टाकत नाही. म्हणून आमच्या जीवनात किती कठीण परिस्थिती असो, आम्हाला चारी बाजूने संकटाने घेरलेला आहे, सगळ्यांनी आम्हाला रिजेक्ट केलेलं असं आम्हाला वाटत असेल, परंतु आशा एकावरच असावी. म्हणून इफिसकरास पत्रात 4थ्या अध्यायामध्ये 3रं वचन म्हणते, एकच आशा आहे. आमची आशा गौरवाचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. यशाचं पुस्तक याचा 38 अध्यायामध्ये आम्हाला हिजकिया नावाचा एक राजा आढळत आहे. आणि वचन काय म्हणते? 1 वचनापासून, त्या समय हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोदाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्माण कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करीतो, असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशयाला परमेश्वराचा संदेश आला तो हा, हिजकिया जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, पहा मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो. प्रियजन हो, जीवन आणि मृत्यू कोणाच्या हातात आहे काय? कोणा डॉक्टरांच्या हातात आहे काय? या जगात किती जरी थोर व्यक्ती असले तरी जीवन आणि मृत्यू कोणाही मनुष्यांच्या हातात नाही. ज्याच्या हाती आहे त्याच्यावर आम्ही आशा ठेवली पाहिजे, कारण तो सगळं काही बदलू शकतो. सर्व काही ठीक करण्याचा मार्ग देवाकडे आहे. आम्ही धीर धरावा, देवा पुढे धावू नये. हिजकियाचं मरण ठरलेलं होतं. तो आजारी पडला होता, मरावयास टेकला होता असे वचन म्हणते. आणि त्याला संदेश आलेला आहे
की तू आपल्या घराण्याची निर्वाण कर. अर्थात तू आता मरणार आहेस. काही तास बाकी राहिलेले आहेत. प्रियजन हो, हिजकियाला काही आशा नव्हती. मृत्यू ठरलेला होता. परंतु एकावरच आशा आम्ही ठेवायला हवी, तो जिवंत देव. हिजकियाने काय केले? हिजकियाने असं नाही केले, अरे सगळ्या राण्यांना इकडे बोलव, अरे माझे खजिनदार जे आहेत त्यांना बोलव, अरे सैनिकाचे जे मुख्य अधिकारी आहेत त्यांना इकडे बोलव. नाही, हिजकिया देवाला शरण गेलेला आहे. प्रियजन हो, तुम्हाला जर आज आशा हवी असेल तर ती देवाकडून तुम्हाला प्राप्त होईल. त्यासाठी तुम्हाला नम्र बनणे आहे, देवापुढे शरण जाणे आहे, त्याच्या पुढे आपले अश्रू ढाळणे आहे, आपले पूर्ण हृदय त्याच्या पुढे ओतणे आहे. तो दयाळू देव आहे, कृपाळू आहे, ममताळू, मंद क्रोध क्षमाशील देव तो आहे. आम्ही त्याला ओळखायला हवे. हिजकिया रडलेला आहे आणि त्यावेळेला परमेश्वराने लगेच यशायाला पाठवलेला आहे परत, की जा आणि हिजकियाला सांग की 15 वर्षांनी मी तुझे आयुष्य वाढविलेले आहे. तुझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे आणि तुझे अश्रू मी पाहिले आहेत. प्रियजन हो, तुम्ही आणि आम्ही देवापुढे अशाच रीतीने यायला हवं. स्तोत्र संहिता 37 अध्याय आणि याचं वचन 3 पासून मी वाचत आहे 8 पर्यंत. परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. तो तुझे मनोरथ पूर्ण करील. आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपवून दे. त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्य सिद्धी करील. तो तुझे नीतिमत्व प्रकाशासारखे, तुझे न्यायत्व मध्यानासारखे प्रकट करील. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ रहा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करीत राहा. प्रियजन हो, आम्हाला देवावर विश्वास करून आम्हाला सदाचाराने चालायचं आहे, इमानाने वागायचं आहे आणि परमेश्वराच्या ठाई आनंद करायचा आहे. त्याच्यावर आम्हाला अवलंबून राहायचं आहे, कारण तोच आमची आशा पूर्ती करणारा देव आहे. प्रियजन हो, रूथच्या पुस्तकामध्ये आम्हाला आढळते की अलीमलेक आणि नामी हे 2 इस्रायली व्यक्ती आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन इस्रायलाची जी देवाने दिलेली वतन भूमी सोडून ते मोवाब देशात राहण्यास गेले. भले तेथे दुष्काळ पडला होता, परंतु त्याने देवाची वाट पाहायला हवी होती. अलीमलेखने हा चुकीचा निर्णय घेतला होता इस्रायल देश सोडण्याचा. अर्थात त्या दोन्ही पुत्रांचे नाव होते महलोन व खिल्योन. महलोन आणि खिल्योन यांच्या ज्या दोघांच्या पत्न्या होत्या, एकीचे नाव अर्पा आणि एकीचे नाव रूथ होते. अर्थात दोघेही मोवाबी होत्या आणि त्यांनी इस्रायली पुरुषाबरोबर लग्न केले होते आणि सुमारे 10 वर्षे ते त्या मोवाब देशात राहिलेले होते. परंतु फार वाईट गोष्ट अशी घडली की नामीचा पती अलीमलेक आणि त्याचे दोन्हीही पुत्र महलोन आणि खिल्योन हे मरण पावलेले आहेत. आई विधवा आणि दोन्ही सुनाही विधवा. अशा प्रकारची एक ट्रॅजेडी त्यांच्या जीवनामध्ये घडलेली आहे. विचार करा, तिन्हीही स्त्रिया एका घरामध्ये विधवा झालेल्या आहेत आणि त्यावेळेला नामी एक निर्णय आपल्या दोन्ही सुनांना घेण्यास सांगत आहे की तुम्ही आपापल्या माहेरी जा, तुम्ही विवाहबद्ध व्हा. मीही मोवाबांतून निघून बेथलेम मध्ये माझ्या मूळ गावी जात आहे. या अवधीमध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो 14व्या वचनात. मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या. अर्पाईने आपल्या सासूचा मुका घेतला, पण रूथ तिला बिलगून राहिली. येथे एक महत्वाची घटना घडत आहे. अर्पा आणि रूथ अनेक वर्षे एकत्र राहिलेले आहेत एका कुटुंबात. दोघेही मोवाबी होत्या, अर्थात परराष्ट्रीय होत्या. अर्पाने आपल्या मनात विचार केला की मला नामी बरोबर काहीही आशेचं किरण दिसत नाही. तिने निर्णय घेतला, सासूला मुका दिला आणि ती आपल्या रस्त्याला निघून गेली. तेव्हा वचन 15 म्हणते, तेव्हा ती म्हणाली, पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे, तर तूही आपल्या जावेच्या मागून जा. बघा, अर्थात हे तिचं पतन होतं. पण येथे एक महत्वाची घटना घडली आणि ती आहे रूथ बद्दल. रूथ ही येथे विधवा आहे व रूथ ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीची छाया आहे. येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य कोण, जे आपल्या स्वतःला नाकारतात, त्याला ती दर्शविते. अर्थात ती देखील मोवाबांतून आली होती. अर्थात सर्व स्त्रियांना लग्नानंतरही सर्वाधिक प्रिय माहेर घर असते. तरी पहिली निवड तिने केली की मी नामी बरोबर जाईन.
तिने आपले लोक, आपले नाते संबंध सोडून दिले. तिने आपले माहेर घर सोडले होते. अर्थात नामीने काही रूथला विवाहाचे किंवा आपल्याकडे असणाऱ्या संपत्तीचे आमिषही दाखविले नव्हते. अर्थात रूथला भविष्याविषयी काहीच आशा नव्हती. तिच्या पुढे आशेचं काहीच किरण नव्हतं. मोआब देशांतून आता इस्रायलात जाणे हे फार मोठं आव्हान तिच्यासाठी होतं. अर्थात रूथ फार धीट होती, निंदेला घाबरणारी नव्हती. ती अज्ञात ठिकाणी जाण्यासाठी तयार झाली. वचन 16 म्हणते, रूथ म्हणाली, मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका. रूथने येथे एक निर्णय घेतलेला आहे. तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन. तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन. तुमचे लोक ते माझे लोक. तुमचा देव तो माझा देव. तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मुठमाती होईल. मृत्यू खेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो किंबहुना अधिक करो. वचन 18 म्हणते, आपल्या बरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले. येथे आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की रूथ जी आहे हिला यहोवा देवाची ओळख झालेली आहे, त्याची गोडी लागलेली आहे. म्हणून ती मोआबात गेली नाही. तिचे देवावर प्रेम बसले होते. हीच गोष्ट तुम्हानी आम्हा ख्रिस्ताच्या मंडळीच्या बाबतीत आहे. रूथने नामीमध्ये देव पाहिला. मी देवाला सोडणार नाही, मी तुला सोडणार नाही, हा तिचा दृढ निश्चय होता. प्रियजन हो, सांगण्याचा अर्थ हा आहे, रूथकडे काहीही आशेचं किरण नव्हता. परंतु तिने यहोवा देवाला आपलं सर्वस्व मानलं. तिने आपले नाते, आपले लोक, माहेरघर सगळी सोडून दिली आणि तिने यहोवा देवाला अनुसरण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच प्रियजन हो, परमेश्वराने तिच्यावर फार दया केली, तिच्यावर अनुग्रह केला. आणि नामीचा जो आप्तजन होता बोआज, एक धनाढ्य व्यक्ती, तो देवाने तिला दिला. प्रियजन हो, ज्या वेळेला आम्ही देवावर भरोसा करतो तेव्हा आमचं हितच होणार, आमचं नुकसान होऊच शकत नाही. देव आमचं भलंच करणार, आमचं वाईट होऊच शकत नाही, कारण आम्ही देवावर भरोसा केला आहे. म्हणून वचन म्हणते रोम 8:28, देवावर प्रीती करणाऱ्यांसाठी म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व काही गोष्टी मिळून कल्याणकारकच होतात. जेव्हा आम्ही देवाचा हात पकडतो, आमच्यासाठी मार्ग नाही तेथे मार्ग करणारा, अशक्य गोष्ट शक्य करणारा तो जिवंत देव आहे. आम्ही कायम त्याच्यावर भरोसा केला पाहिजे. तुम्हाला आणि आम्हाला आशा कशी राखता येईल, तुम्हाला आणि आम्हाला अदृश्य गोष्टींकडे लक्ष केंद्रित करून हे जाणून घेणे आहे की या पृथ्वीवर आमचं जीवन तात्पुरतं आहे. आम्हाला कठीण परिस्थिती, त्रास, दुःख यांतून जावे लागणार आहे. तर आम्हाला आमच्या जीवनात देवाला प्रथम स्थान देऊन आणि सर्व समयी त्याच्याकडे आमचे डोळे लागलेले असणे फार गरजेचे आहे. तर तुम्हाला आणि आम्हाला आशेमध्ये शेवटपर्यंत राहता येईल. हे सर्व आम्ही आमच्यामध्ये स्वतःच्या भावनेने नाही तर पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आम्ही करावे. अर्थात आमच्यामध्ये एक आध्यात्मिक स्वभाव, एक नवा मनुष्य देवाने आमच्यात अस्तित्वात आणलेला आहे. त्याच्याद्वारे आम्ही ही कृती करायला हवी. फिलिप्पेकरास पत्र याचा 1 अध्याय 6 वचन म्हणते, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरवसा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपणा सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. गॉड ब्लेस यू. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.